इंडियन नेव्हीमध्ये नोकरीला लागलेली दिल्लीतली तरुणी मुंबईच्या वांद्रे स्टेशनला येते। एक माणूस तिचा पाठलाग करतो आणि हातातला हॉर्लिक्सच्या डब्यामधलं रसायन तिच्या चेहऱ्यावर फेकतो। ते चेहऱ्यावर फेकताच ती जोरजोरात ओरडायला लागते। या तरुणीचं नाव प्रीती राठी। ही घटना एवढी देशाला हादरवून टाकणारी होती की न्यायाधीशांनी अशी काही टिप्पणी केली ज्यांनी सर्वांचं मन सुन्न केलं। तर देशातला हादरवून टाकणारा प्रीती राठी केस काय आहे आणि मुंबई क्राईम ब्रांचचा सहभाग या केसमध्ये कसा महत्त्वपूर्ण ठरतो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी ओमकार आडिवरेकर आणि तुम्ही पाहत आहात ओमकार's कानून कट्टा। 23 वर्षाची दिल्लीमध्ये राहणारी प्रीती राठी। दिल्लीमध्येच तिने आपला नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता। तिचं स्वप्न मोठे होते आणि तिला एक मोठी संधी आली। इंडियन नेव्हीमध्ये नर्ससाठी वॅकन्सी आली होती। तिने पूर्ण मेहनतीनं याची तयारी केली आणि तिला इंडियन नेव्हीमध्ये नर्स म्हणून चांगल्या पदावर नोकरी मिळाली। या नोकरीमुळे सर्व घरातले आनंदी होते। 2 मे 2013ला मुंबई कोलंबा नेव्ही ऑफिसमध्ये प्रीतीला रिपोर्ट करायचं होतं। ती पहिली वेळच दिल्लीमधून दुसऱ्या मोठ्या शहरात जात होती। 1 मे 2013ला प्रीती दिल्लीवरून मुंबईला निघते। त्यांची मुलगी पहिली वेळ कोणत्या दुसऱ्या शहरात चालली आहे म्हणून तिला सोडायला तिचे वडील अमरसिंह राठी, काका विनोद कुमार दहिया आणि काकी सुनीता दहिया प्रीतीला सोडायला मुंबईपर्यंत येतात। हे सर्व मेलने दिल्लीतल्या हजरत निजामुद्दीन स्टेशनसून मुंबईच्या बांद्रा जंक्शनला निघतात। मेलमध्ये प्रीती आपल्या पुढच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न बघत खुश असते। त्याच डब्यात एक माणूस तिच्याकडे लक्ष ठेवून असतो। त्याने आपला चेहरा पूर्णपणे कपड्याने बांधलेला असतो। तेव्हा प्रीतीचा त्याच्याकडे लक्ष जातो, पण ती दुर्लक्ष करते। पूर्ण प्रवास चांगला होतो। 2 मे 2013ला सर्व बांद्रा टर्मिनल्सला पोहोचतात। सर्व पुढे चालत असतात आणि प्रीती त्यांच्या मागून चालत असते। तेवढ्यातच प्रीतीच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो। प्रीती लगेच मागे वळून बघते। मेलमधला चेहरा झाकलेला माणूस तिच्या समोर होता। ती का बोलेल तेवढ्यातच तो आपल्या हातातल्या बाटलीचा बूच खोलतो आणि त्यातलं संपूर्ण रसायन तिच्या अंगावर टाकतो। मी या व्हिडिओमध्ये याला रसायन बोलणार आहे। ते रसायन टाकताच ती जोरजोरात ओरडते। पूर्ण स्टेशनमधले आजूबाजूचे प्रवासी हादरतात। तिचे वडील तिच्याकडे धावत येतात आणि सर्व आपल्या स्वतःची चिंता न करता हाताने मदत करायचा प्रयत्न करतात, ज्याने त्यांचे हातही भाजले जातात। प्रीतीला लगेचच बांद्र्याच्या स्टेशन मास्टरच्या ऑफिसमध्ये नेलं जातं। प्रीतीची प्रकृती बिघडत होती। तिची विकट अवस्था पाहून सर्व हादरले। लगेच मग प्रीतीला जवळच्या गुरु नानक हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं। तो चेहरा झाकलेला माणूस तिथूनच पळ काढतो। स्टेशनवर असलेला समीर शेख, सलीम आणि सलमान याचा पाठलाग करतात। मदत करताना समीर शेखचा हातही थोडा भाजला होता। पाठलाग करणं अयशस्वी ठरतं। तो माणूस गर्दीचा फायदा उचलून तिथूनच फरार झाला। समीर शेखलाही गुरु नानक हॉस्पिटलमध्ये हाताच्या उपचारासाठी आणलं जातं। पोलीस तिकडे येतात आणि सर्व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवतात। प्रीतीची प्रकृती फार बिघडत होती। तिला खूप वेदना आणि त्रास होत होता। तिचा जबाब नोंदवायला डॉक्टरांनी मनाई केली होती। प्रत्यक्षदर्शी आणि समीर शेखच्या मदतीनं त्या आरोपीचा चेहऱ्याचे स्केच काढला गेला। तो माणूस जेव्हा रसायन फेकून पळत होता तेव्हा त्याच्या तोंडाला गुंडाळलेला कपडाही निसटून खाली गेला होता। तेव्हा या सर्वांनी त्याला बघितलं होतं। न्यूज आणि मीडियामध्ये ही खबर वेगाने पसरली आणि पोलिसांवरही फार दबाव आणला गेला। तो स्केच घेऊन पोलीस प्रीतीकडे पोहोचतात। प्रीतीचा चेहरा त्या रसायनाने फार भाजला होता आणि ह्यामुळे तिचा आवाजही गेला होता, पण तिने लिहून सांगायचं मान्य केलं। पोलिसांनी तिला तो स्केच दाखवला। थोडा वेळ तो स्केच पाहून तिने त्या चिठ्ठीवर 3 नावं लिहिली। ती 3 नावं म्हणजे सत्यम, अंकुर आणि पवन कुमार। पोलीस त्वरित या तिघांची चौकशी करायला निघतात। थोड्याच दिवसात प्रीतीच्या बहिणीला एक मुलाचा म्हणजेच पवन कुमारचा प्रीतीच्या तब्येतीविषयी जाणून घेण्यासाठी कॉल येतो आणि मग ती ही बाब आपल्या वडिलांना सांगते। प्रीतीचे वडील हे सर्व पोलिसांना सांगतात। प्रीतीने पोलिसांना स्केच दाखवता वेळी पवन कुमारचंही नाव घेतलं होतं। पोलिसांचा संशय पवन कुमारवर बळावतो। त्यांना वाटतं की त्यानेच हे रसायन फेकलं आणि तिचा हाल जाणून घेण्यासाठी त्याने तिच्या बहिणीला कॉल केला।
पोलीस सरळ पवन कुमारला अटक करतात. त्याची कडक चौकशीला सुरुवात होते. प्रीतीची हालत आता फार बिघडत होती. तिचे आता एकोमागोमाग एक ऑर्गन फेल होत होते आणि तिला आता मोठ्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये चांगल्या उपचारासाठी पाठवलं गेलं. महाराष्ट्र सरकारने ही घटना गांभीर्याने घेतली. प्रीतीच्या उपचारासाठी आता स्पेशलिस्ट डॉक्टरही बोलावण्यात आले, पण तिची हालत बिघडत होती आणि तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मग 1 जून 2013ला प्रीतीचा ऑर्गन फेलियर आणि अटॅकमुळे तिची प्राणज्योत मालवली. प्रीतीच्या पोस्टमॉर्टम नंतर तिला तिच्या परिवाराकडे सुपूर्द केलं जातं आणि तिच्या परिवाराचे सदस्य पूर्ण आक्रोशाने सरकारकडे CBI चौकशीची मागणी करतात आणि प्रीतीच्या शवाची यात्राही काढतात. नंतर मग सरकार प्रीती केसच्या CBI चौकशीची मागणी मान्य करतात. प्रीतीचा परिवार मग तिच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण करतात. प्रीतीचे वडील स्वतःहून पवन कुमारची चौकशी करतात की घटनेच्या दिवशी तो रोहतकला होता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पवन कुमार निर्दोष असूनही त्याला अटक केली होती. या तपासाच्या हलगर्जीपणामुळे प्रीतीचे वडील कोर्टात रिट पिटिशन दाखल करतात. उच्च न्यायालय ही रिट पिटिशन मान्य करतात आणि ही केस आता मुंबई CID युनिटकडे ट्रान्सफर केली जाते. पुन्हा नव्याने तपास सुरू होतो. CIDचे ऑफिसर्स आता दिल्लीला रवाना होतात. प्रीतीने घेतलेले 3 नावांपैकी एक नाव अंकुर पवारच्या घरी जातात आणि त्याची चौकशी सुरू होते. त्याच्या नात्यातल्या लोकांची ही विचारपूस सुरू होते. तेव्हा त्यांना कळतं की अंकुर प्रीतीशी एकतर्फा प्रेम करत होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. त्याने तिला प्रपोजही केलं होतं, पण तिने ह्याला नकार दिला होता. मग काही दिवसांनी प्रीतीला इंडियन नेव्हीमध्ये चांगल्या पदावर जॉब लागला आणि अंकुर अजूनही बेरोजगार होता. प्रीतीची प्रगती अंकुरला आतल्या आत खुपत होती. CBI चौकशीच्या वेळी अंकुरचा हात भाजलेला होता आणि तो कोणत्या तरी रसायनामुळे भाजलेला 2 महिने जुना घाव वाटत होता. CBIचा पूर्ण संशय अंकुरवर आला. त्यांना वाटलं की हे कांड अंकुरनेच केलं असावं. अंकुरची कसून चौकशीला सुरुवात होते आणि मग तो बेशर्मीने हसत हसत सत्य सांगतो. त्याने CBIला सांगितलं की तो प्रीतीवर प्रेम करत होता आणि तिने दिलेल्या नकारामुळे त्याने हे सर्व पूर्ण रसायन फेकून तिचा चेहरा विद्रूप करायचा कट रचला. प्रीतीला जॉब लागायची माहिती अंकुरला कळाली आणि ती मुंबईला 1 मेला निघणार आहे हेही त्याला कळालं. अंकुरने मुकेश भार्गवच्या दुकानातून हे रसायन घेतलं. त्या रसायनाचे सॅम्पल घेण्याच्या बहाण्यानं त्यानं एक हॉर्लिक्सच्या डब्यात 2 लिटर रसायन घेतलं होतं. 1 मेला प्रीतीच्या मेलच्या डब्यात चढली तेव्हा तोही त्या डब्यात चढला होता. त्यानेच तोंडाला कपडा बांधला होता आणि प्रीतीला घुरत होता. अंकुरला प्रीतीवर हे रसायन मेलमध्येच टाकायचं होतं, पण या डब्यात लोकांच्या गर्दीमुळे त्याने हे रसायन तिच्यावर टाकलं नाही. तो मेलच्या टॉयलेट जवळही थांबला होता की जेव्हा प्रीती टॉयलेट जवळ येईल तेव्हा तो हे रसायन तिच्यावर टाकेल, पण ती टॉयलेटकडे आलीच नव्हती. मग 2 मेला बांद्रा टर्मिनल्सवर मेल पोहोचताच त्याने प्रीतीचा पाठलाग केला आणि प्रीती जेव्हा एकटी होती तेव्हा मागून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. जशी प्रीती मागे वळली तसं त्याने संपूर्ण रसायन तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर फेकलं आणि तिथून फरार झाला. अंकुर आपल्या गुन्ह्याची कबुली देताना बेशर्मीपणे हसत होता. मग त्याला मुंबईच्या सिटी सिव्हिल अँड सेशन कोर्ट ऑफ ग्रेटर बॉम्बेमध्ये न्यायालयीन सुनवाईसाठी हजर केलं गेलं. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. अंकुर पवारला जेव्हा शिक्षा सुनावली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही अपराधाची भावना दिसत नव्हती. तो हसत होता आणि हाताने नंतर विक्ट्रीचे हातवारे बेशर्मीपणे करत होता. अंकुरने मग या शिक्षेविरुद्ध अपील हायकोर्टमध्ये केली आणि खूप वेळाच्या न्यायालयीन युक्तिवादानंतर अंकुर पवारची फाशीची शिक्षा ही जन्मठेपेत बदलली गेली. प्रीती राठी प्रकरण अंकुर पवारने एवढ्या हळवानीयपणे केलं होतं की न्यायाधीशांनी या केसवर टिप्पणी केली की हा रसायन अटॅक एवढा भयानक होता की या रसायनामुळे प्रीतीचा चेहरा एवढा भयानकपणे जळाला होता. तिचा चेहरा तेव्हा बघितला असता तर ती त्याच वेळी मेली असती. ही न्यायाधीशांची टिप्पणी ऐकून सर्वांचं मन सुन्न झालं. प्रीती मोठी भरारी घेण्याआधीच काळ्याने तिच्यावर घात केला. या घटनेत जर प्रीतीने तिच्यावर कोणी नजर ठेवत आहे हे जर दुर्लक्ष केलं नसतं आणि त्या संशयिताची पडताळणी केली असती तर ही घटना टळू शकली असती. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा. या व्हिडिओसाठी घेतलेली मेहनत तुम्हाला आवडली असेल
तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढे अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.